इताडे संघ फायनल मध्ये पोहोचणारा पहिला संघ ठरलाय चॅम्पियन्स ट्रॉफी 2024 ह्या स्पर्धेमधील सेकंड सेमीफायनल ऑफ द टूर्नामेंट मकरंद स्पोर्ट मुठवळच्या विरोधामध्ये तुम्ही पाहतायत मल्हार स्पोर्ट देवरुंगपाडा. अक्षय थेटे ॲज अ ओपनर आता फलंदाजी करण्यासाठी आला आणि त्याच्या समवेत मागच्या सामन्याचा हिरो ओमकार नॉन स्ट्रायकिंग एंडला. पहिलं षटक दिगंबर. मकरंद स्पोर्ट मुठवळ संघ टॉस जिंकून फिल्डिंग करण्याचा निर्णय त्यांनी स्वीकारला. दिगंबर तयार. दिगंबरचा पहिलाच बॉल या वेळेला ऑप्शनच्या बाहेर सरळ निघून जातोय विकेट कीपर कडे. डॉट बॉलनं सुरुवात केली आपल्या षटकाला. पाऊस एवढा जोरानं सुरू झाला. 12 बॉल मध्ये 45 बनवल्या होत्या, मात्र नंतरच्या 12 बॉल मध्ये 25 बनवता आल्या नाहीत. याचं कारण पाऊस एवढा वेगानं सुरू झाला की बॅटिंग करणं कठीण झाली. या वेळेला पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा. अवांतर धाव इथे जोडली जाईल. स्कोरबोर्ड वरती धावांना सुरुवात होते मल्हार स्पोर्ट देवरुंगपाडा संघाच्या. या वेळेला पुन्हा एकदा आपण पाहतोय हुक करण्याचा प्रयत्न होता. बिहाइंड विकेट बॉल ट्रॅव्हल होतोय. थर्डमॅनचा फिल्डर बॉल वरती आला. तोपर्यंत वेळ होती सिंगल कंप्लीट करण्याची. सिंगलच्या सहाय्यानं संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 2 ह्या आकड्यावर. मागच्या सामन्यामध्ये जबरदस्त फटके आपण ओमकारच्या बॅटमधून पाहिले होते. यावेळेला व्हाईट बॉल लेगस्टंपच्या बाहेरून बॉल सरळ निघून गेला. मात्र हे विसरून चालणार नाही की मकरंद स्पोर्ट मुठवळ संघाकडे वन ऑफ द ग्रेट बॉलिंग अटॅक आहे या स्पर्धेमधील. जिथे दिगंबरला तुम्ही पाहतायत, किरण पाटीलला पाहतायत. यावेळेला आपण पाहतोय पुन्हा एकदा फ्रंट फूट लावून खेळण्याचा प्रयत्न होता. प्रॉपरली टायमिंग होत नाहीये. एकच धाव तिथे जोडली गेली आणि संघाची धावसंख्या ही धावफलकावरती जाऊन पोहोचली आहे 4 या आकड्यावर. दिगंबरनं ह्या अगोदरच्या सामन्यामध्ये ही चांगली गोलंदाजी केली होती आणि इथे त्याला चांगली सुरुवात मिळाली आहे. अक्षय थेटे या वेळेला बॅटची बाहेरील कडा घेतली आहे. हलका फक्त स्लाइस करण्याचा प्रयत्न केला होता आणि 2 धावा तिथे शोधल्या दोन्ही बॅटर्सने. ही मॅच चांगली रंगेल यात शंकाच नाहीये. कारण दोन्ही संघांमध्ये महत्त्वाचं म्हणजे गोलंदाज स्ट्रॉंग आपल्याला पाहायला मिळतात. मग सुनील असेल, अक्षय थेटे असेल मल्हार स्पोर्ट देवरुंगपाडामध्ये, त्याच्यानंतर किरणच्या सोबतीला दिगंबर असेल टीम मुठवळमध्ये. ओ हो माय गॉड, आय थिंक त्या ठिकाणी दुखापत झाली आहे फलंदाजाला. थोडंसं सेफ खेळायचं आहे. या अगोदर देखील आपण सूचना दिल्यात, कारण आपण कुठल्याही प्रकारचे हेल्मेट यूज करत नाहीत किंवा पॅड यूज करत नाहीत. जे इक्विपमेंट लेदर बॉल क्रिकेटमध्ये असतात. एका धावेने स्कोर पुढे सरकत असताना 7 या आकड्यावर. आणि तसंही अक्षय थेटेचा आपण जर विचार केला तर आता नव्या जीवनाला त्याच्या सुरुवात झाली आहे. नुकताच तो विवाह बंधनात अडकलाय. नव्या डावाला त्याच्या जीवनाच्या सुरुवात झाली आहे. मात्र क्रिकेट प्रति प्रेम हे कधीच कोणाचं कमी होणार नाही. ओमकारला शांत ठेवलंय. दिगंबर वेगवान गोलंदाजी करतोय. सुपर बॉलिंग. निर्धाव चेंडूची समाप्ती होते आणि आज बरोबर धावसंख्या धावफलकावरती 7 या आकड्यावरती पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर.
सेकंड ओव्हर गोलंदाजी करण्यासाठी किरण पाटील. किरण पाटीलच्या विरोधात अक्षय थेटे. एक चांगलं बॅटल रंगेल. ओ वेगवान चेंडू पाहायला मिळाला. ते सर्रार बाउन्सर. कॉर्ट्रेल ऑफ भिवंडी सावध एक्सप्रेस. याच गोलंदाजीसाठी ओळखला जातो हा खेळाडू. डॉट बॉल ने या ठिकाणी सुरुवात झाली आहे. चला पंचांचा निर्णय अखेरचा मानला जाईल. अक्षय आपण गेम प्ले करा. यावेळेला कंट्रोल फटक्यामध्ये जरूर नव्हता. एक धाव मात्र पूर्ण झाली. एका धावेने स्कोर पुढे सरकत असताना तुम्ही पाहताय धावफलकावरती 8 या आकड्यावर. राउंड द विकेट. हो बॅटच थोडासा बाजूला झालाय. इथे मात्र व्हाईट बॉलचा इशारा. ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्ही पाहतायत. हो ते सर्रार हा बॉल होता. थोडासा बचावात्मक खेळण्याचा प्रयत्न केला आणि इथे व्हाईट बॉल देखील आलाय. पुढे टाकलाय. गुडलेन स्पॉट वर टप्पा पडल्यानंतर एकाएक उचली घेणारा बॉल. टेक ऑफ करणारा बॉल. आणखी एक डॉट बॉल येतोय. 9 धावा धावफलकावरती. ओ यावेळेला फक्त दिशा दिली आहे जो त्याचा स्ट्रॉंग झोन आहे. बॅकवर्ड पॉइंटला फिल्डरही सज्ज होता. तिथे 2 धावा त्या दरम्यान पूर्ण झाल्यात आणि इथे तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न. शोधाशोध सुरू आहे आणि 3 धावा त्या ठिकाणी जोडल्या गेल्या. चौथी धाव घेण्याचाही प्रयत्न केला जातोय का? नकार आला आणि 3 धावांनी संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे धावफलकावरती 12 धावा. यावेळेला पुन्हा एकदा आपण पाहतोय बाउन्स टाकलाय. पंचांचा नो बॉलचा इशारा येतोय. फ्रीट असेल या पुढचा बॉल. पुन्हा एकदा अक्षय थेटेकडे सुवर्ण संधी. एखादा मोठा फटका येणार का? प्रयत्न तर सुरू आहे फलंदाजांचा, मात्र त्या प्रयत्नांना यश मिळत नाहीये. बॅटची बाहेरील कडा घेतली आणि एक धाव त्या दरम्यान पूर्ण देखील केली आहे. स्कोर एका धावेने पुढे सरकत असताना 14 हे आकड्यावर धावफलक जाऊन पोहोचतोय. 14 रन्स ऑन बोर्ड. पुन्हा एकदा आपण पाहतोय यावेळेला कंट्रोल नव्हता फटक्यामध्ये. अगोदर स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केला. ज्या पद्धतीने आपण अंडरआर्म बॉक्स क्रिकेटमध्ये पाहतोय की टॅप शॉट खेळण्याचा प्रयत्न होतो, त्याच पद्धतीने बॅट थोडी खाली आली होती. 2 षटकांचा सामना इथे संपला आणि मॅच 4-4 षटकांचीच आहे याची नोंद घ्यावी कॅप्टननं. सामना हा प्रत्येकी 4-4 षटकांचा आहे याची नोंद घ्यावी. 2 षटके या ठिकाणी संपुष्टात आलेत आणि 14 धावा धावफलकावरती लागलेत. जगनशेठ पाटील फॅम टीम जानूस्पोर्ट इताडे संघानं फायनल मध्ये प्रवेश निश्चित केलाय. जबरदस्त खेळ दैवतचा पाहायला मिळाला होता. जेडी आज जेडी हिरो ठरलाय. क्लास त्याचा बघायला मिळाला. गोलंदाज तयार.
यावेळेला मात्र आपटी देण्याचा प्रयत्न होता. अक्षय थेटे वारंवार स्ट्रगल करतोय. आपण त्याच्या डावाचा विचार केला तर आतापर्यंत अक्षय थेटेने 9 चेंडू फेस केलेत आणि फक्त 6 धावा त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाल्यात. थोडस नाराज केलंय आज मल्हार स्पोर्ट्स संघाच्या पाठीराख्यांना. पुन्हा एकदा लवकरच आपण पाहिलं तर ऍक्शन घेतली होती. ऑन साइडला स्क्वेअर लेग टार्गेट जरूर त्यानं केलं होतं. बाईच्या स्वरूपामध्ये ही धाव इथे मिळाली. धावा येणं गरजेच्या आहेत. धावा कशाही येऊ त्या येणं गरजेच्या आहेत. सध्याच्या घडीला मल्हार स्पोर्ट देवरुंगपाडा संघासाठी अत्यंत महत्वाचा सामना. जो जिंकेल तो फायनल मध्ये प्रवेश करणार आहे. इथे पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न होता. पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा. बघा, जो खेळाडू पंचांशी वाद विवाद करेल त्या खेळाडूवरती कठोर कारवाई केली जाईल याची नोंद घ्या. कारण चॅम्पियन्स ट्रॉफीचे जे ऑर्गनायझर्स आहेत ते अगदी वॉच करतायत. डिसिप्लिन फार महत्वाची आहे. फेअर प्ले फार महत्वाचा आहे. यावेळेला पुन्हा एकदा कीपरकडनं मिस्टेक. धाव पूर्ण झाली आहे आणि पंचांचा बाईचा इशारा. कारण ही चॅम्पियन्स ट्रॉफी आहे. त्याच्यानंतर आपण पाहिलं या अगोदर ALPL झाली. त्याही वेळेला हेच सर्व ऑर्गनायझर्स होते आणि येणाऱ्या काळामध्ये टेनिस बॉल क्रिकेटची ALPL सीझन 2 देखील येणं बाकी आहे. सो त्याच्यामुळे तुम्हाला फेअर प्ले हे सर्व प्रकारच्या डिसिप्लिन्स रूल्स फॉलो करावे लागतील याची नोंद घ्या. अन्यथा त्या स्पर्धांमध्ये तुम्हाला भाग मिळणार नाही. एकच धाव तिथे मिळाली आणि धावसंख्या एका धावेने पुढे सरकत असताना 19 आकड्यावर 18 या आकड्यावरती 18 रन्स. तिसऱ्या षटकाचा केस सुरू आहे. एकही मोठा फटका आला नाहीये. चौकार किंवा षटकार एकही वेळेला फलंदाजाला खेळता आला नाहीये. अप्रतिम अप्रतिम गोलंदाजी आपण पाहतोय सध्याच्या घडीला. पुढच्या लेंथवर टाकलाय. ओमकारला पूर्णपणे थांबवलंय. ओमकारचा वीक झोन काय आहे ते इथे ओळखून गोलंदाजी करत असताना एकोणावीस धावा 19 रन्स. सेकंड सेमीफायनल चॅम्पियन्स ट्रॉफी 2024 सुरू आहे. ओम साई आमने लोणार क्रिकेट असोसिएशन अंतर्गत ही स्पर्धा तुम्ही पाहतायत. यावेळेला मात्र चांगला फटका स्क्वेअर लेगला. खाली क्षेत्र आहे. बॉल एका टप्प्याने सीमारेषेच्या बाहेर. 4 धावा चौकार. धावसंख्या 3 षटकांच्या अखेरीस 23वा धावफलकावरती लागल्यात. अंतिम षटक गोलंदाजी करण्यासाठी सागरचा वापर येथे केला जातोय. सामना करेल फलंदाज ओमकार. सागरचा पहिला बॉल फुलर लेंथ होता. यॉर्कर लेंथ होता. पहिल्या चेंडूवरती सिंगल आली. इथून मी म्हणेल आणखी 15 ते 16 धावा आल्या. 40 पर्यंत धावसंख्या जर गेली तर चांगला फाईट बॅक केला जाऊ शकतो. मल्हार स्पोर्ट देवरुंगपाडा संघाकडे चांगलं बॉलिंग युनिट आहे आणि तसंही पाऊस देखील धुवाधार सुरू आहे. या परिस्थितीमध्ये बॅटिंग करणं कठीण असतं. यावेळेला पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा. एक्स्ट्रा धावा भरपूर आल्या त्या डावामध्ये आपण जर विचार केला तर. व्हाईट बॉल, नो बॉल. 25 धावा धावफलकावरती लागल्यात. इथून आता विचार करत असतील जरूर मल्हार स्पोर्ट देवरुंगपाडाचे पाठी राखे की 15 धावा इथून कमीत कमी जोडल्या जाव्या या षटकामध्ये. संजय गोडे फॅम टीम
आणि एका बाजूला उत्तम पाटील फॅम टीम मकरंद स्पोर्ट मुठवल सध्या त्यांचे पाठीराखे खुश असतील. या वेळेला बॉल हवेत आहे, कंट्रोल नव्हतं या फटक्यामध्ये, प्रॉपर पोझिशन घेता आली नाहीये, क्षेत्ररक्षकाकडनं थोडीशी मिस्टेक झाली आणि अखेर 2 धावा पूर्ण, तिसरी धाव देखील त्या ठिकाणी पूर्ण झाली आहे. किती वेगाने धावतायत, चित्याच्या सप्लाईने या ठिकाणी धावताना दोन्ही फलंदाज आपल्याला पाहायला मिळालेत. आमचे सपाट बंधू ज्यांच्या माध्यमातून आम्हाला प्रथम आणि द्वितीय क्रमांकाच्या ट्रॉफीज मिळाल्या, बेस्ट बॅट्समन बेस्ट बॉलर देखील आम्हाला त्यांनीच पुरस्कृत केलं. धावसंख्या 29. रुपेश अंबो सपाट साहेबांचा मी मनापासून आभार व्यक्त करतोय. त्याचबरोबर इथे आपण पाहतोय थोडंसं अनऑर्थोडॉक्स पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न केला, प्रॉपर पोझिशन नव्हती तिथे, एक्स्ट्रा कव्हरला बॉल ट्रॅव्हल झाला आणि 2 धावा इथे देखील पूर्ण झालेत. अक्षयनं आता ओळखले की चौकार षटकार मारणं कठीण झालंय, त्याच्यामुळे आता तो डबलला ट्रिपल मध्ये कन्वर्ट करतोय, सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करतोय आणि तो क्रिकेट त्यानं आता सुरू केलाय. 31 धावा, 30+ रन्स. या वेळेला मात्र चांगला बॉल होता, लेन बॉल, लेन डिलिव्हरी, कव्हर्सला खेळण्याचा प्रयत्न, डॉट बॉल खूप चांगल्या पद्धतीने बाउन्स झाला. त्यानंतर आमचे सौमिक केबल नेटवर्कचे अनंत केने ज्यांनी आम्हाला मॅन ऑफ द सिरीजची ट्रॉफी स्पॉन्सर केली आहे, यावेळेला फक्त चिप केलाय, हवेत आहे बॉल, लॉंग ऑनला दिगंबर जज करतोय, झेल त्यानं पकडली आहे, फलंदाज बाद, विकेटचं पतन. चार षटके या ठिकाणी संपलेले आहेत आणि 4 षटकांच्या अखेरीस 31 धावा, धावफलकावरती 32 धावसंख्येचं लक्ष्य हा सामना जिंकण्यासाठी असेल, फायनल मध्ये प्रवेश करण्यासाठी असेल मकरंद स्पोर्ट मुठवल संघाला. आपण पाहतोय आज थोडीशी निराशाजनक कामगिरी. हा सध्या बॉलिंग कार्ड, दिगंबरनं 1 षटक टाकले, 7 धावा खर्च केल्या. किरण पाटील 1 षटक हाताळलं, त्यानेही 7 धावा खर्च केल्या. तदनंतर आपण पहिल्या 3rd ओव्हर मध्ये गोलंदाज त्याच्याही ओव्हर मध्ये आपल्याला 7 धावा पाहायला मिळाल्या आणि सागर अंतिम षटकामध्ये त्यांना 8 धावा खर्च करून 1 गडी मिळवला. फलंदाजाने आज थोडंसं नाराज केलं. बॅटिंग कार्ड देखील तुमच्या समोर पाहायला मिळेल. सलामीवीर अक्षय थेटे आणि ओमकार दोघांनी पूर्ण डाव खेळले, मात्र अक्षय थेटेने आज पूर्ण नाराज केला. 16 चेंडूंमध्ये फक्त 14 धावा त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाल्या आणि ओमकार 9 चेंडूंमध्ये 9 धावा त्याला बनवता आल्या. एकंदरीत धावा बनवल्या 31-32 लक्ष्य हा सामना जिंकण्यासाठी आता बघायला मिळतोय. या ऐकूयात पुन्हा एकदा आपण कॉम्बॉक्स मधून थोडासा बदल करून विश्वास केने यांचा आवाज, फायनल मध्ये कोणता संघ पोहोचतोय. धन्यवाद समीरजी ठाकरे. आज आपल्यात महाराष्ट्र दिशेनं, परंतु पावसाचा जोर अजूनही कायम आहे. ते मात्र नक्कीच पर्वणी असेल एखाद्या संघाला बेगा फायनलमध्ये जायच्यासाठी, कारण की एका बाजूला आपण पाहतोय तर मल्हार स्पोर्ट्स देवरुंगपाडा आणि त्यांच्या अगेन्स्ट मकरंद स्पोर्ट्स मुठवल या 2 दिग्गज संघादरम्यान ही मॅच सुरू आहे आणि धावा आता मात्र बनवायच्या आहेत विजयासाठी, त्या म्हणजेच 32 धावा. माफक असं लक्ष आहे, परंतु चांगली गोलंदाजी करावी लागेल. गोलंदाजी ट्रॅकवरती अक्षय थेटे सज्ज झाला आहे. फलंदाजी करत असताना फारशा धावा त्याला देखील जमवता आल्या नाही आहेत, परंतु इथून मात्र कमबॅक करून द्यावा लागेल. सलामीची फेर मधल्या 4 मध्ये लगेचच दाखल करायची आहे.
मुठवळ संघ चला सलामीचे बॅटर्स मध्ये आतमध्ये पाठवा. अक्षय थेटे गोलंदाजी ट्रॅकवरती सज्ज झालाय, कारण की आता मात्र चांगली गोलंदाजी करणं गरजेचं आहे. मनोज आणि किरण ही सलामीचे पेर खेळपट्टीच्या दिशेने जाताना आपल्याला पाहायला मिळेल. 32 बनवायच्यात. 8च्या सरासरीने धावा बनवायच्यात. माफक असं लक्ष आहे, परंतु चांगली फटकेबाजी करावी लागेल. किरण आणि मनोज मागच्या मॅचमध्ये देखील चांगली फटकेबाजी केली होती मनोज आणि त्याच्या सोबतीनं किरणने. आणि आता मात्र 32 धावांचं माफक लक्ष. कशा पद्धतीने या ठिकाणी मात्र या धावा धावफलकावरती जोडल्या जातात याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. आपण पाहतोय मित्रांनो, चॅम्पियन्स ट्रॉफी 2024 आणि या सामन्यातील विजेता संघ थेट मेगा फायनलमध्ये प्रवेश करेल. त्या ठिकाणी मात्र आधीच जानू स्पोर्ट्स सेताडे संघ पोचला आणि त्यांच्या अगेन्स्ट या सामन्यातील विजेता संघ फाईट करेल. 32 धावांची आवश्यकता आहे. सलामीची पेरमध्येच्या आतमध्ये स्ट्राईक एंडला बॅटर किरण पाटील आणि नॉन स्ट्राईक एंडला बॅटर मनोज पाटीलला आपण पाहतोय. गोलंदाजी ट्रॅकवरती अक्षय थेटे पहिलं षटक घालण्यासाठी सज्ज झाला आहे. 32 धावांची आवश्यकता. गेम ऑन, लेट्स प्ले, शो द गुड गेम, शो द क्वालिटी क्रिकेट. हो, पहिला चेंडू अतिशय तेज तरार टॉट चेंडू पाहायला मिळतोय. आणि आता मात्र नक्कीच विचार केला तर पावसाची रिमझिम देखील थोडीशी कमी झाली. त्या अनुषंगाने या ठिकाणी मिडल ऑफ द बॅट चेंडू येतील यात मात्र शंका नाही. तशाच पद्धतीचा फटका पाहायला मिळाला. अफलातून स्ट्रोक लॉंग ऑफला क्लिअर करत सीमारेषा पार, दर्जेदार षटकार. चांगला फटका पाहायला मिळाला. षटकार आलाय किरण पाटीलच्या बॅटमधून. हा देखील चांगला फटका पाहायला मिळतोय. वन बाउन्स ओव्हर द लाईन, सीमारेषा पार, दणदणीत खणखणीत चौकार. 32 धावांचं नक्कीच लक्ष ठेवलं गेलं होतं आणि सुरुवातीच्या 3 चेंडूमध्ये धावा धावफलकावरती पाहायला मिळतात, त्या म्हणजेच 10 धावा. चांगली फटकेबाजी किरण पाटीलच्या माध्यमातून एक षटकार आणि तदनंतर मात्र लगेचच चौकार आला. विचार केला तर 32 धावांचं लक्ष आणि त्याचा पाठलाग करतोय मधाच्या आतमध्ये मकरन स्पोर्ट्स मुठवळा संघ. हा डॉट चेंडू आहे. अक्षय थेटेकडे सुद्धा नक्कीच आक्रमकता आहे, परंतु विचार केला तर धावा जशा हव्या होत्या तशा मात्र बनल्या नाही आहेत. अवघ्या 31 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्या. फलंदाजी करत असताना 32चं टार्गेट सेट केलं गेलं आणि आता मात्र गोलंदाजी करत असताना चांगली फटकेबाजी देखील पाहायला मिळतंय मुठवळ संघाच्या माध्यमातून. किरण पाटील त्याच्या सोबतीनं आपण पाहिलं तर मनोज पाटील देखील त्याला साथ देतोय आणि जो संघ जिंकेल तो संघ या स्पर्धेच्या मेगा फायनलमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. चार चेंडू आणि धावसंख्या धावफलकावरती 10 आपल्याला पाहायला मिळते. पाऊस आणि पावसाची रिमझिम सतत आजच्या दिवसामध्ये सुरू आहे. हो, क्या बात आहे. अफलातून फटका जरूर एक्झिक्यूट केलाय, परंतु पाहावं लागेल झेल होतोय का, परंतु झेल कॅरी करू शकले नाही आहेत आणि तत्पर या 2 धावा. या 2 धावा धावफलकावरती जोडल्या जात आहेत. झेलची संधी होती परंतु झेल कॅरी करू शकले नाही आहेत. हो, पुन्हा शाळव्या बॅटने ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, पण बॉलमध्ये संपर्क होत नाहीये. निर्धाव चेंडूचे होते समाप्ती आणि अशा पद्धतीनं पहिल्या षटकाचा खेळ देखील होतोय समाप्त. पहिल्या षटकाच्या अखेरीस धावसंख्या धावफलकावरती 12 धावा उर्वरित 18 चेंडूमध्ये. आता मात्र धावा बनवायच्या आहेत, त्या म्हणजेच 20 धावा. 18 चेंडू 20चं समीकरण. चांगली फटकेबाजी केली या पहिल्या षटकामध्ये किरण पाटीलने देखील आणि आता मात्र विचार केला तर मनोज पाटीलकडे स्ट्राईक आहे.
गोलंदाजांना या ठिकाणी मात्र संधीचं सोनं करावं लागेल, कारण की पाऊस देखील तितकाच बरसतोय, परंतु गोलंदाजी तशा पद्धतीची करावी लागेल. अचूक टप्प्यावरती चेंडू पिच करावे लागतील. मनोज पाटील आपण पाहतो आणि गोलंदाजी ट्रॅकवरती सज्ज होईल गोलंदाज सुनीलला आपण पाहतोय. सुनील गोलंदाजी ट्रॅकवरती सज्ज झालाय. 12 धावा धावफलकावरती जोडला गेला. उर्वरित 18 चेंडूमध्ये 20 धावेंची आवश्यकता आहे. मनोज ऑन दी मार्क. हो, पहिला चेंडू विकेट करण्याचा प्रयत्न आहे. सरळ खेळला आणि त्या ठिकाणी मात्र लॉंग ऑफ मधून क्षेत्ररक्षक भरधाव वेगाने येतात. मिळेल फक्त आणि फक्त एकच धाव. मोठा फटका मारण्याचा मनसुबा जरूर आखला होता मनोज पाटीलनं, परंतु बॉटम बॉलमध्ये फारसा असा संपर्क झाला नाही आणि एकच धाव धावफलकावरती जोडली गेली. सुनील देखील चांगली गोलंदाजी करतो या षटकामध्ये. हो, इथे मात्र दिशाहीन गोलंदाजी सुरू आहे. यष्टीरक्षक देखील बेट झाला आहेत. शॉर्ट फाईन लेगला क्षेत्ररक्षक होते ते देखील बेट होत आहेत आणि वाईट +1 अशा 2 धावा धावफलकावरती जोडल्या जात आहेत. 2 धावा धावफलकावरती जोडल्या जात आहेत आणि त्या अनुषंगाने विचार केला तर चांगली फलंदाजी देखील सुरू आहे आणि निराशाजनक कामगिरी या सामन्यामध्ये आपल्याला पाहायला मिळते. मल्हार स्पोर्ट्स देवरुंगपाडा या संघाच्या माध्यमातून अचूक टप्प्यावरती चेंडू पिच करावे लागतील. निर्धाव चेंडू हाताळावे लागतील. हो, पुनशा बारशी आतली कडा आणि तदपर मिळेल फक्त आणि फक्त एकच धाव. चांगली गोलंदाजी आता मात्र नक्कीच करतायत, परंतु धावा फार कमी झालेल्या आहेत. 16 धावा धावफलकामध्ये जोडला गेला. उर्वरित 16 मध्ये 16 धावेंची आवश्यकता. चांगली गोलंदाजी. हा देखील निर्धाव चेंडू होतोय. अजूनही या सामन्यामध्ये 10 ते 15 धावा असत्या तर नक्कीच एक वेगळंच समीकरण आपल्याला पाहायला मिळालं असतं, परंतु तसं घडताना पाहायला मिळत नाहीये. गोलंदाज जीवाच्या आकांताने गोलंदाजी करतायत. ओहो, क्लीन बॉल, दांडी गोल. विकेटची प्राप्ती. किरण पाटीलच्या खेळीचा अंत. सोळा धावा धावफलकावरती कॉन्स्टंट आहे. अजूनही 16 धावेंची आवश्यकता आहे आणि गोलंदाज सुनील देखील चांगली गोलंदाजी करतो मताच्या आतमध्ये. सोळा धावेंची अजूनही आवश्यकता आणि नवीन बॅटर मधाच्या आतमध्ये सज्ज होईल. अर्थातच सागरला आपण पाहतोय. जितेशला आपण पाहतोय. जितेश नवीन बॅटर मधाच्या आतमध्ये सज्ज झालाय. चांगली गोलंदाजी सुनील देखील करतोय मधाच्या आतमध्ये. 16 धावेंची अजूनही आवश्यकता आहे. हो, इथे मात्र चांगला फटका पाहायला मिळतोय आणि चेंडू जाईल सीमारेषा पार. षटकार.
हो, अतिशय सुरेख गोलंदाजी सुरू आणि विचार केला तर षटकाराला तदनंतर मात्र एक धाव घेतली. दुसऱ्या धावेचा या ठिकाणी मात्र प्रयत्न देखील केला जात नाहीये. बारा चेंडू आणि विजयासाठी आता मात्र 9 धावेंची आवश्यकता. 12 चेंडू 9 धावेंची आवश्यकता. जितेश आणि त्याच्या सोबतीनं मनोज पाटीलला आपण पाहतोय. भावेश गोलंदाजी ट्रॅकवरती सजवला. 9 धाबा डिपेंड करायच्यात 12 चेंडू मध्ये. हो, मिस्टामिंग स्ट्रोक, झेलची संधी, अप्रतिम झेल आणि फलंदाज देखील होईल फेल. जितेश बॅक टू द पवेलियन. नाही 9 धावा अजूनही बनवायच्या आहेत. कारण की विचार केला पहिल्या चेंडूवरती भावेशने विकेट संपादित करून दिलाय. 11 चेंडू आणि 9 धावेंची आवश्यकता. सामना अजूनही बॅलन्स स्थितीमध्ये. चांगली गोलंदाजी या ठिकाणी मात्र पाहायला मिळते, परंतु विचार केला तर 9 धावा अतिशय माफक स्कोर आहे. एखादा मोठा फटका मारून देखील सामना विजय करू शकतात, परंतु कशा पद्धतीची रणनीती आखली जाईल मनोज आणि नवीन बॅटरच्या हातमध्ये दिगंबर या दोन्ही बॅटर्सच्या माध्यमातून. चला थोडंसं स्पीडअप करा विनंती असेल दोन्ही बॅटर्सला. 9 धावेंची आवश्यकता. याचं बॅटर स्ट्राईक एंडला आता मात्र पाहायला मिळेल दिगंबर. नॉन स्ट्राईक एंडलाचा बॅटर मनोज आणि गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज भावेशला आपण पाहतोय. हो, इथे मात्र पुनश्च मिस्टामिंग स्ट्रोक आहे. चेंडू बराच वेळ हवेत आहे. ओहो, झेल सुटला. विचार केला तर नक्कीच डीप पॉइंटला हा नक्की झेल घेण्याचा मनसुबा आखला होता, परंतु झेल कॅरी करू शकले नाही. 2 धावा धावफलकावरती जोडल्या. जर हा झेल झाला असता तर सामन्यामध्ये अजूनही रोमांचकपणा राहिली असती, परंतु तसं घडताना पाहायला मिळत नाही आहे. 7 धावेंची अजूनही आवश्यकता आहे. 10 चेंडू विजयासाठी 7 धावेंची आवश्यकता. हो, रायझिंग अँड सरप्रायझिंग डॉट बॉल. 9 चेंडू 7 धावा. असं वाटलं होतं की सामना लवकर संपेल, परंतु एका बाजूने विचार केला तर गोलंदाजी देखील तितक्याच चांगल्या पद्धतीची सुरू आहे. हो, रायझिंग अँड सरप्रायझिंग बॅक टू बॅक दुसरा निर्धाव चेंडू. युवा गोलंदाज आहे भावेश मान फ्रॉम पीसे आणि या ठिकाणी मात्र चांगली गोलंदाजी करतोय. या षटकामध्ये विचार केला तर आतापर्यंत 4 चेंडूमध्ये फक्त 2 धावा खर्च करत महत्वाची एक विकेट देखील प्रस्थापित केला. अंतिम 2 चेंडू शिल्लक आहेत. 2 चेंडू निर्णायक असतील तर हे 2 चेंडू अचूक पद्धतीने हाताळले तर सामन्याचं चित्र वेगळं असेल. हो, बॅक टू बॅक बीट केलं जात आहेत. अप्रतिम गोलंदाजी पाहायला मिळतोय. अगदी बीट केलं जात आहे बॅटर्सला. ॲक्शन रिप्लायमध्ये देखील आपण पाहू शकता की ज्या पद्धतीने चेंडू पिच केला, कुठल्या पद्धतीचा चेंडू समजला नाहीये बॅटर्सला आणि हा डॉट चेंडू होत आहे. बॅक टू बॅक 3 चेंडू निर्धाव. हा अंतिम चेंडू या षटकातील. हो, क्या बात आहे. हा चेंडू पर्यंत थोडासा खाली राहिला
आणि प्रशंसा करावी लागेल गोलंदाज भावेशची, कारण की त्याने या षटकामध्ये फक्त आणि फक्त 2च धावा खर्च केल्यात. अप्रतिम गोलंदाजी. हा वाईट चेंडू जरी असला तरी सुद्धा चांगली गोलंदाजी केली, परंतु काही हरकत नाही आहे. युवा गोलंदाज आणि त्या अनुषंगाने या ठिकाणी मात्र चांगली गोलंदाजी करतोय. अजूनही 5 ते 10 धावा एक्स्ट्रा असत्या या सामन्यामध्ये तर नक्कीच कमबॅक करण्यामध्ये एक वेगळी मनस्थिती असती, परंतु चांगली गोलंदाजी. आता मात्र निर्धाव चेंडू युवा गोलंदाजाने प्रभावित केला. 6 चेंडूमध्ये आता मात्र धावा बनवायच्या 6. क्या बात आहे. अप्रतिम गोलंदाजी. सामना अजूनही बॅलन्स आहे आणि नक्कीच या स्पर्धेमध्ये आपण पाहिलं तर सर्वच सामने अतिशय मनोरंजनात्मक आपल्याला पाहायला मिळाले. अजय आमचे प्रेक्षक कॅमेऱ्याच्या खाली उभे, त्यांना विनंती असेल आपण थोडंसं बाजूला उभे राहायचे किंवा त्या बांबूला आपण थोडासा प्रेशर नका देऊ. पावसाळी रबर क्रिकेट आहे, त्या अनुषंगाने थोडीशी जमीन देखील ओलसर, त्या अनुषंगाने इजा होऊ शकते कॅमेरामॅनला. आणि त्याच्या बाजूला नक्कीच लाईटचं कनेक्शन देखील आहे, त्या अनुषंगाने आपण थोडंसं बाजूला राहायचं आहे. काळजी घ्या स्वतःची आणि आनंद घ्या. चॅम्पियन्स ट्रॉफी 2024. 6 चेंडू विजयासाठी 6 धाब्यांची आवश्यकता आणि गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज ओमकार. स्ट्राईक एंडला बॅटर आपल्याला पाहायला मिळेल. फलंदाज मनोज पाटील. नॉन स्ट्राईक एंडला बॅटर दिगंबरला आपण पाहतोय. 6 चेंडू 6 धाब्यांची आवश्यकता. दोन्ही संघांवरती नक्कीच दबाव स्पष्ट असेल, कारण की जो संघ जिंकेल तो चॅम्पियन्स ट्रॉफीच्या मेगा फायनल मध्ये थेट प्रवेश करेल. सर्वांची उत्सुकता लागलेली आहे. 6 चेंडू 6 धाब्यांची आवश्यकता. हो, इथे मात्र मिस्टामिंग स्ट्रोक जरूर होता. 1 धाव तर कंप्लीट झालंय. जीवाच्या आकांक्षेने क्षेत्ररक्षक येतात. धावाची संधी आणि यष्टीरक्षकाने चुकी केल्या. थोडेसे धडपडतायत मनोज पाटील देखील, परंतु आज सामना जिंकणं गरजेचं त्यांना देखील ठाऊक आहे. जीवाच्या आकांताने मनोज पाटील मधाच्या आतमध्ये या 2 धावा कंप्लीट करतोय. क्या बात आहे. भरपूर जण या ठिकाणी मात्र अशा दिवसामध्ये अशा पद्धतीने स्लाइड झाले होते, परंतु या शेवटच्या काही सामन्यामध्ये मनोज पाटील देखील जीवाच्या आकांताने कामगिरी करतायत. चांगला थ्रो देखील होता, परंतु यष्टीरक्षक थोडेसे लेझी पाहायला मिळाले आणि या 2 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्या. उर्वरित 5 चेंडूमध्ये आता मात्र 4 धाब्यांची आवश्यकता. 5 चेंडू 4 धाब्यांची आवश्यकता. मनोज पाटील ॲज अ बॅटर स्ट्राईक एंडला सज्ज आहेत. नॉन स्ट्राईक एंडला ॲज अ बॅटर दिगंबरला आपण पाहतोय. 5 चेंडू 4 धाब्यांची आवश्यकता. हो, क्या बात आहे. अफलातून स्ट्रोक. क्षेत्ररक्षक आहे तो. हो, अप्रतिम झेल. कॅच ऑफ द मॅच, कॅच ऑफ द टुर्नामेंट. झेल स्वीकारलाय फलंदाज मनोज पाटील. होईल बाद. विनोद होते चेंडूच्या खाली. शेवटपर्यंत गाडीप्रमाणे नजर ठेवली. ऍक्शन रिप्लाय मध्ये आपण पाहू शकता. बराच वेळ चेंडू अटेम्प्ट होता. फर्स्ट अटेम्प्टला चेंडू हातातून निसटला, परंतु दुसऱ्या अटेम्प्टमध्ये चेंडूला गॅदर केला. खाली पडले, परंतु चेंडू हातातून सोडला नाही, कारण की त्यांना देखील माहित होतं हा झेल नाही, ही कॅच नाही, तर ही मॅच आहे. सामन्यामध्ये पुनश्च या ठिकाणी मात्र आपण पाहिलं तर चित्र वेगळं निर्माण झालंय. 4 चेंडू आणि 4 धाब्यांची आवश्यकता. चार चेंडू 4 धाब्यांची आवश्यकता. चार चेंडू 4 धाब्यांची आवश्यकता. प्रेक्षक देखील आता मात्र थोडेसे प्रभावित झाले. कुठला संघ जिंकेल याकडे सर्वांचं लक्ष. नवीन बॅटर मधाच्या आतमध्ये तेजसला आपण पाहतोय. तेजसकडे सर्वांचं लक्ष लागलंय, परंतु हा सामना कुठला संघ जिंकेल याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. गोलंदाज तयार. हो, इथे मात्र बिग हिट करण्याचा प्रयत्न होता, परंतु
टार्गेट करण्याचा प्रयत्न आणि पाहावं लागेल चुकीचा अनुमान, चुकीची कामगिरी आणि 2 धावा. ज्या ठिकाणी मात्र एकच धाव होती तिथे मात्र या 2 धावा पूर्ण केल्या. चला खिलाडूंनी मैदानाच्या बाहेर राहायचंय. चला ऑर्गनायझर कमिटी लक्ष ठेवून आहे, प्लीज सहकार्य करा. मनोज पाटील आपण क्रीडांगणाच्या बाहेर यायचं आहे, कारण की आता मात्र सामना देखील तितक्याच चांगल्या पद्धतीत पोहोचलाय. 3 चेंडूने आता मात्र 2 धाब्यांची आवश्यकता असेल. ज्या ठिकाणी एकच धाव होती त्या ठिकाणी मात्र या 2 धावा दिल्या आणि एक विचार केला तर धावबाची संधी देखील होती ती देखील सोडले. 3 चेंडू 2 धाब्यांची आवश्यकता. मनोज पाटील आपण थोडस बाहेर राहा क्रीडांगणाच्या, अथवा पॅनल्टीला सामोरं जावं लागेल. ऑर्गनायझर कमिटीच्या माध्यमातून सूचना येत आहेत. पंच 2 मिनिटं थांबायचं आहे. प्लीज खेळाडू आपण बाहेर या. स्पर्धा लाईव्ह आहे, प्लीज सहकार्य करा. या 3 चेंडू 2 धाब्यांची आवश्यकता. अतिशय सुरेख कामगिरी सुरू आहे दोन्ही संघांच्या माध्यमातून. जो संघ जिंकेल तो चॅम्पियन्स ट्रॉफीच्या मेगा फायनल मध्ये प्रवेश निश्चित करेल. हो, सरळ बाटने चेंडू मारलाय, 1 धाव कंप्लीट झालाय आणि 1 धावेवरती समाधान. जर मागच्या चेंडूवरती ओव्हर थ्रो झाला नसता तर सामन्याचं चित्र वेगळं असतं, परंतु क्रिकेट इज अ अनप्रेडिक्टेबल गेम. इथे प्रिडिक्शन आपण लावू शकत नाहीये. तिथे तुम्हाला धावबाद घेण्याची कुठली गरज नव्हती, तिथे धावा रोखणं गरजेचं होतं. परंतु आता मात्र 2 चेंडू 1 धावेची आवश्यकता. हा कारनामा बऱ्याच वेळा आपण पाहिलाय टेनिस क्रिकेटमध्ये, परंतु रबर क्रिकेटमध्ये हा कारनामा रचेल का गोलंदाज ओमकार? 2 चेंडू मध्ये 1 धाव डिपेंड करेल का? याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. जर हा चेंडू निर्धाव आला तर पुनश्च सामन्यामध्ये कमबॅक केला जाईल. 2 चेंडू आणि 1 धावेची आवश्यकता. स्ट्राईक एंडला ॲज अ बॅटर आता मात्र दिगंबरला पाहतोय. दिगंबरने 3 चेंडू निर्धाव जरूर 4 चेंडू निर्धाव खेळून काढलेत, परंतु आता मात्र हे 2 चेंडू निर्णायक आहेत या सामन्याचे. 2 चेंडू 1 धावेची आवश्यकता. जो संघ जिंकेल तो मेगा फायनल मध्ये प्रवेश करेल. माफक असं लक्ष होतं 32 धाबांचं, त्याला थोडंसं कठीण करून ठेवलं आहे मुठवळ संघाने. 2 चेंडू 1 धावेची आवश्यकता. ओहो, आणि इथे मात्र ही 1 धाव पूर्ण झालेला आहे आणि अशा पद्धतीनं हा सामना जिंकलाय मकरंद स्पोर्ट्स मुठवळ या संघानं. मुठवळ संघाचं हार्दिक अभिनंदन. 8 लाख टफ लक मल्हार स्पोर्ट्सचा देवरुंगपाडा संघा. चला पुढील मॅचच्या टॉस साठी या. लगेचच दोन्ही संघाचे संघनायक टॉस साठी यायचंय. मुठवळ संघाचे संघनायक आणि इताडी संघाचे संघनायक आपण या. आणि या मॅचचा हिरो सामनावीराचा मानकरी ठरला किरण पाटील, ज्याने गोलंदाजी देखील अतिशय चांगली केली आणि फलंदाजी देखील चांगली केली. तोच ठरला या मॅचचा हिरो. आणि टॉस साठी लगेचच या दोन्ही संघाचे संघनायक, इताडी संघाचे संघनायक आणि मुठवळ संघाचे संघनायक आपण टॉस साठी लगेचच या. टॉस देखील दिला जाईल आणि मॅच साठी किरण पाटील आपण देखील या. मेगा फायनलची नक्कीच टॉस केला जाईल. अंतिम मॅच, अंतिम सामना या स्पर्धेतील चॅम्पियन्स ट्रॉफी 2024 ची मेगा फायनल एका बाजूला असेल जानू स्पोर्ट्स इताडी आणि त्यांच्या अगेन्स्ट मकरंद स्पोर्ट्स मुठवळ या 2 दिग्गज संघादरम्यान ही मॅच, अंतिम मॅच, मेगा फायनलची मॅच आणि टॉस केला जाईल दोन्ही संघादरम्यान. टॉस नक्कीच केला जाईल या ठिकाणी. मात्र या अंतिम मॅचचा, अंतिम सामन्याचा इताडी त्यांच्या अगेन्स्ट मुठवळ या 2 दिग्गज संघादरम्यान ही मॅच, चॅम्पियन्स ट्रॉफीची मेगा फायनल.
चला टॉस करून घ्यायचंय दोन्ही संघा नरमान. टॉस केला जाईल. चला आपण टॉस करूयात मेगा फायनलचा टॉस केला जाईल.